दंडवत प्रणाम. मी ईशादिष्टी सतीश दादा गुरु भोजरा दादाजी अमृत आहे. श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड. प्रथमतः या मार्गासी अधिकार दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो. साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो. कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामाताईजी अमृत आहे. संस्थापक श्री गोपाल कृष्ण मंदिर महानुभाव राजाश्रम ताईंची अंतःकरणामध्ये आठवण करतो. विद्या गुरुवारी आदरणीय तरडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम. तामस निवासी गुरुवर्य आदरणीय दादांनाही दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्र्यासी दंडवत प्रणाम. अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94 052 75 075. दंडवत हो. सुखिया जोगनायका दुखावपणती हे लीळा आपण काल बघितली. त्यामध्ये जोगनायक यांच्या ठिकाणी जो मानसिक दुःख, शारीरिक ताप त्यांना झालेला होता, हा स्वामींनी त्यांचा आपल्या वाणीने नाहीसा केलेला आहे. स्वामींचं चरण उदक त्यांनी प्राशन केल्यानंतर त्यांना बरं वाटलं. जेव्हा स्वामींनी त्यांचं सांत्वन केलं की पुत्र शोक, द्रव्य शोक आणि घरभंग हे तिन्ही माणसाला सहन होत नाहीत. जोगनायक निघालेले आहेत. स्वामी म्हणतात की जोगनायक हो, जेव्हा तुम्हाला येऊ वाटेल तेव्हा इथं यावं. आणि मग जोगनायक स्वामींना म्हणतात, जिजी देवा, आता मी कुठे जाणार नाही, आता मी तुमच्याकडेच येईल. असं म्हटल्यानंतर जोगनायक निघून गेले. जोगनायकांना दुःख कशा प्रकारे झालं होतं, स्वामींच्या ठिकाणी गेल्यानंतर काय झालं, आता हेतुस्थळकर सांगतात. जोगनायकांचा पुत्र सरला, दुसराही सरला, पत्नी सरली आणि मग तेने करून त्यांना मानसिक दुःख झालं. मानसिक दुःख, शारीरिक ताप हे प्रत्येक मनुष्याकडे असतात. काही मनाविरुद्ध झालं की मानसिक ताप होतो. शारीरिक ताप म्हणजे ज्यासाठी आपण शरीर खर्च केलं पण ते काही त्याचा उपयोग नाही झाला, किंवा ज्या लागी शरीर खर्च केलं, ज्यासाठी कष्ट केले, तो जर आपल्या उपयोगी नाही पडला तर तो सुद्धा एक प्रकारचा आपल्याला काय होत असतो, ताप होत असतो. आणि ही गोष्ट प्रपंचामध्ये आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे, परंतु ते सुद्धा दुःख दूर होऊ शकतं. जोगनायक गोसाव्याच्या दर्शना गेले, सुख समाधान झाले. तर म्हटले स्वामींचं त्यांना दर्शन झालं, तेने करून काय झालं, तेने करून सुख समाधान त्यांना वाटलं. सुख म्हणजे आनंद, समाधान म्हणजे स्वामींना बघितल्यानंतर, स्वामींची मूर्त पाहिल्यानंतर त्यांना एक आनंद वाटलेला आहे. जे काही जीवनामध्ये दुःखाने प्रहार केला होता, एका क्षणामध्ये जोगनायक स्वामींच्याकडे गेल्यानंतर सर्व दुःख विसरून गेले. आपण पाठीमागे पाहिलं की ज्याप्रमाणे शांताबाईसा होत्या, दुःख दूर झालं की नाही, तसं आपल्यालाही सुख समाधान कधी होईल. जर तुम्हाला प्रपंचामधून सुख पाहिजे असेल, आम्हाला सुद्धा परमार्गामध्ये स्थानाजवळ किंवा निरूपण श्रवण केल्यानंतरही आम्हाला एक प्रकारचं समाधान होतं. प्रपंचामध्ये प्रत्येकावर अशी वेळ येत असते, त्या वेळेमध्ये त्याने काय करावं, मानव साधकाने परमेश्वराचा विधी आचरण करावा. हे तुम्हाला मी काल सांगितलं. तर म्हटले, आपणही बघा ना, आपण सारखं प्रपंचामध्ये राहिलो, पण वाटते काय प्रपंच दुःख दुःख दुःखच आहे. चला कुठेतरी स्थानाला जाऊ, मार्गात जाऊ,
किंवा कुठे निवांत स्मरण करू. वाटतं की नाही आपल्या असं म्हणाला? तुम्ही ती विधी करा, ती क्रिया करा, तुम्हाला सुद्धा एक प्रकारचा वेगळा आनंद आल्याशिवाय राहतो की नाही. म्हणून वर्षाकाठी स्थानवंदन ही केली पाहिजे, प्रसादवंदन केली पाहिजे, निरूपण श्रवण केलं पाहिजे, गुरूंच्या भेटीला गेलं पाहिजे. का? त्याच्यामध्ये सुख समाधान आहे. प्रपंचामध्ये कितीही कमवा, सुख समाधान नाही. जोगनायकांनी सगळं काही कमवलं की होतं का सुख त्यांना नाही झालं. पण जेव्हा स्वामींना बघितलं त्यांना सुख वाटायला लागलं. तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर होते. आता असन्निधान धर्म आहे, तर आता स्थान प्रसाद भिक्षुक आहेत. यांच्याही भेटीने आपल्या जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होत असतं. कधी आपण ती भेट घेतल्यानंतर. या ठिकाणी इतुसकर सांगतात की म्हटले ईश्वर सर्व जाणती, तर मग त्यांना का विचारलं तुम्ही का जळाले म्हणून? स्वामींना तर माहिती होते त्यांना काय झालं ते, तरी का विचारलं? म्हणाले ना मनुष्य वेशे दुसरे ईश्वर जीवाचे सुख व्हावयाम का ते वाचा अमृत वर्षणी. स्वामींनी एक तर मनुष्यवेश धारण केला होता, दुसरी गोष्ट त्या जीवाला ईश्वराला सुख द्यायचं होतं. जर स्वामींनी त्यांना विचारलंच नसतं तर ते शांत झाले असते का? स्वामींनी एवढं विचारलं फक्त की तुम्ही का जळाले ती नायका, एवढं त्यांना विचारलं. आणि विचारल्यानंतर स्वामींच्या त्या अमृत वर्षणीने जोगनायक सुखी झाले. त्यांना सुखी करायचं होतं. देव तर सर्वज्ञ होतेच की, पण त्यांना सुखी करायचं होतं. दुसरा मनुष्यवेशाची निमाने. आता मनुष्याला काही जाणीव असते का पुढच्या मनात काय आहे ते? त्याला विचारायचं लागेल ना तुला काय झालं म्हणून, तेव्हा तो सांगेल ना पुढचा. पण देव सर्वज्ञ होते, परंतु स्वामींना ती वाणीचा वापर करायचा होता, त्यांना सुख द्यायचं होतं. म्हणून स्वामींनी त्यांना तो शब्द उच्चारला. तर म्हटले कार्य कुणाचं? नाही, मायेचे कार्य. हे कार्य कुणाचं आहे? मायेचं कार्य आहे, म्हणजे मायेचं कार्य. अमृत वर्षणी. जसं दत्तात्रेय प्रभूंनी अर्लक राजाला शंभली शंभली म्हणून त्यांनी ताप फेडिते झाले. परमेश्वराची वाणी ही अमृत असते. एखाद्याचा संत महात्म्याचा शब्द सुद्धा अमृताप्रमाणे असतो. त्याच्या सुद्धा शब्दाने आपण शांत होत असतो. आपण आमचं सांत्वन केलं. सांत्वन करणे म्हणजे काय? त्याची विचारपूस करणे, किंवा तो दुःखीस्त झालेला आहे त्याचं सांत्वन करणे. स्वामींनी आपल्या जोगनायकांच्या ठिकाणी सांत्वन केलं, कारण की तेवढा दुःखीस्त झाला होता. आपण पाठीमागे बघितलं की जसं आता पुढील बघतो एक ब्राह्मण होता, त्याला 5 मुली होत्या. त्या लोक त्याच्या 5 मुली मरण पावल्या. त्या लोक म्हणायचे पंचरांडा आला पंचरांडा गेला, तोच अखंड जळतोची असे. आणि मग तो स्वामींच्या भेटीला गेला. स्वामी काय म्हणतात? या पंचगंगा होन के नसती. या पंचगंगा हो. स्वामींनी त्याला पंचगंगेची उपमी दिली. आणि मग तो म्हणतो जिजी देवा आज मी निवालो निवालो. माझ्या 5 मुली, म्हणजे 5 मुली विधवा झालेल्या होत्या. आणि मग लोक त्याला पंचरांडा आला आणि पंचरांडा गेलं असं म्हणायचे. स्वामी काय म्हणतात? या पंचगंगा निके नसती गा. तुमच्या 5 गंगा चांगल्या आहेत ना? आणि लगेच तो शांत झाला. एखाद्याचा शब्द आपलं दुःख दूर करून जातो, आणि एकाचा शब्द मनामध्ये दुःख करून जातो. शब्द तोल के बोले शब्द का कोई न मोल. एक शब्द असा आहे तो तुमचं सांत्वन करू शकतो. एक शब्द विषारी आहे तो तुमच्या अंतःकरणामध्ये विषय निर्माण करू शकतो.
परंतु हे जीवाकडे आहे, परंतु परमेश्वराकडे जे आहे ना, परमेश्वराची वाणी अमृतवर्षिणी आहे. परापश्यंती मध्यमा वैखरी सांगितलं की नाही. स्वामींच्या निरूपणामध्ये परावाणी घोळलेली असते, तेने करून जीवाला एक प्रकारचा वेध होत असतो. आपण नाही का म्हणत, त्या बाबांच्या निरूपणाने माझ्यामध्ये बदल झाला. एकाकी झाला का? त्या बाबांच्या वाणीचे सामर्थ्य आहे. जसं जोगनाईक सगळीकडे गेले की सगळीकडे त्यांनी आपली व्यथा सांगितली, पण ते निवाले होते का? नाही. परमेश्वर आले की ते शांत झाले. का बरं? परमेश्वराची वाणी अमृतवर्षिणी आहे. सन्निधान परमेश्वराचं सुख देणार आहे, समाधान देणार आहे. असे आपण चरित्रामध्ये कितीतरी भक्त पाहतो जे स्वामींच्या सन्निधानामध्ये आल्यानंतर त्यांना एक प्रकारचं सुख आणि समाधान झालं. जसं आपण पाठीमागे बघितलं, कृष्ण चरित्रामध्ये गोपाल कृष्ण महाराजांची मूर्ती एवढी वेदक होती की सगळे ते गोकुळातले आपले दुःख म्हणजे विसरून जात असत. किंवा जेव्हा गोपालकृष्ण महाराज मथुरेमध्ये गेले, आपली आईवडिलांची सुटका करण्यासाठी गेले होते, जेव्हा मथुरा नगरीने स्वामींना बघितलं, गोपालकृष्णांना बघितलं, तेव्हा सगळी ती शांत झाली. का? ती प्रजा कंसाच्या अत्याचाराने पिडलेली होती. गोपालकृष्ण महाराजांनी एकाच वाक्यात सगळ्यांचं सांत्वन केलं की नाही, आजपासून मी तुमचं रक्षण करणार आहे. इथे कोणाला काही त्रास होणार नाही, एकच वाक्य देव बोलले. का तर अमृतवर्षिणी होती. आणि म्हणून वाणी अमृत वर्षिणी असल्या कारणाने जोग नायकांचं दुःख हरून गेलं, हे खेतुसरकारांनी सांगितलं. तर म्हटले का दिले ना? ईश्वर स्वरूप शक्ती दान क्रिया दान सेळेची. कारण की परमेश्वर स्वरूपच असं आहे की परमेश्वरा जीवाला दान देत असतो. दान देणे हा परमेश्वराचा धर्मच आहे. फक्त जीवाने त्याला शरण गेलं पाहिजे. जो जीव अनन्य भावी ईश्वराला शरण जाईल, परमेश्वर त्याला दान देणारच आहे. दानशील देत राह. एका पाठीमागे एक दान परमेश्वर जीवाला देत असतात. तर म्हणाले, तयाच्या देही काय संचारिले. तयाच्या म्हणजे जोगनायकाच्या देहामध्ये काय संचार झाला? तर वाचना वाचेचे सामर्थ्य. वाचेचे सामर्थ्य म्हणजे परमेश्वर जे बोलले की आता तुम्ही इथे येत जा, किंवा काही जळाली ती, स्वामी एवढंच बोलले, तर त्याच्यामध्ये परिवर्तन होऊन गेलं. का तर हे वाचेचे सामर्थ्य. स्वामी त्यांना म्हणतात की आता या बर का इथे. लगेच त्यांना एक सुख समाधान वाटलं. ते म्हणतात, हो देवा, मी तुमच्या ठिकाणीच येईल. आणि हे सगळं जे कार्य चालतं ते वैखरी वाचेने चालतं. वैखरी म्हणजे अष्टपुटाचे बोलणे. कारण की वैखरी वाचा जी आहे त्यामध्ये परा घोळलेली असते. परावाणी ही सामर्थ्य रूप आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या कणवे अनुरूप कार्य वर्तत असतात. परमेश्वराला परसनायकाची जोगनायकाची काहीतरी कीव आली, म्हणून स्वामींनी त्यांना पुन्हा येण्यासाठी सांगितलं. जरी तो होरपळलेले होते तरी परमेश्वराचा सहवास त्यांना लाभला. कधी कधी बघा, दुःख येणे सुद्धा चांगल्यासाठी असतं. दुःख येणं ही कधी चांगल्यासाठी असतं. सारखं सुखच येत राहिलं ना, मग माणसाला देवाची किंमत नाही वाटत. एखाद्यासारखा सुखामध्ये राहिला, त्याला दुःखाची किंमत वाटेल का? जेव्हा दुःख संचरेल ना, मग त्याला किंमत वाटू लागते.
या ठिकाणी मला एक प्रश्न केला होता की जोगनायकाच्या जीवनामध्ये दुःख का अशा प्रकारचं आलं. पहिलं कारण असं, त्यांनी प्राक्तन जोडलं. जर त्यांच्या जीवनामध्ये दुःख आलं नसतं तर ते परमेश्वराच्या ठिकाणी गेले असते का? त्यांना परमेश्वराचं दर्शन झालं असतं का? स्वामींचा सहवास लाभला असता का? ते जे तीर्थ आहे पवित्र प्रसाद त्यांना भेटला असता का? नसता भेटला. एक दुःख त्या दुःखाला कारणीभूत झाला म्हणून जोगनायक तिकडे गेले. अहो, आपण प्रपंचामध्ये पाहतो सगळी माणसं काही सुखाने देवाकडे आलेली नाहीत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही दुःख झालेलं आहे. तुम्ही स्थानाकडे कधी पळता, देवाकडे कधी पळता, तुम्ही कधी पळता? जेव्हा दुःख प्रवेश करतं ना, मग तुम्ही तिकडे तेव्हा पळत असता. दुःख सुद्धा जीवनामध्ये पाहिजे. दुःख जर नसेल तर तुम्हाला सुखाची किंमत नाही वाटणार. दुःख जर नसेल तर आपण काही करणार पण नाहीये. देवाला माहिती आहे, याला मी जर का सुखामध्ये ठेवलं, हा अजिबात माझी किंमत करणार नाही. किंमत काय? हा मंदिरामध्ये पण येणार नाही, काय म्हटलेलं पण करणार नाहीये. दुःख येणं सुद्धा कधी चांगलं असतं. आपण दुःखामध्ये दुप्पट देवधर्म करतो, दुःखामध्ये दुप्पट स्मरण करतो, दुःखामध्ये स्थानवंदन करतो की नाही आपण? तुम्ही राहू द्या बरं सुख तुमच्या घरी, तुम्ही घर सोडसाल का? नाही सोडणार. म्हणून दुःख येणं सुद्धा आपल्या जीवनामध्ये प्लस पॉईंट लक्षामध्ये ठेवा. आणि दुःख हे प्रत्येकाला आहे. जर शांताबाईंना दुःख नसतं, स्वामींकडे गेल्या असत्या का? त्या नसत्या गेल्या. एवढंच कशाला, स्थानाजवळ मंदिरामध्ये जी आता गर्दी आहे ना, यांच्या पाठीमागे दुःख आहे. फक्त 10% लोक सुखासाठी स्मरण करतात, परंतु 90% लोकांच्या जीवनात दुःख आहे. दुःखासाठी ते स्थानापाशी बसलेच की नाही. कोण्या पद्धतीने बसले, पण विधी घडतो ना त्यांना. आपण दुःख झालं म्हणून पारायण करतो की नाही? दुःख पाठीमागे लागलं, मग स्मरण सुरू आपण केलं. दुःखाने प्रवेश केला, मग तुम्हाला देवधर्म करावा असं वाटलं. दुःख ही चांगल्यासाठीच आहेत. कुंतीने गोपाळ कृष्णांना दुःख मागून घेतलं. काय मागितलं कुंतीने? काय मागितलं? दुःख मागितलं. का मागितलं? तिला माहिती होतं की मी किती जरी वैभवामध्ये राहिले, मी महालामध्ये राहिले, तर तिथे मला देवाचं चिंतन होणार नाहीये. म्हणून कधी कधी देवाला तुम्ही पण दुःख मागत जा. तुम्ही म्हणसाल बाबा तुम्ही काही उलट सांगताय. हो, मी बरोबर सांगतो. दुःख जर आलं ना आपल्या वाट्याला, आपण काहीतरी कमीत कमी स्मरण तरी करू, देवधर्म तरी करू. सुखामध्ये कराच की, सुखामध्ये करा, परंतु सुखात जर केला दुःख येणार नाही. फक्त जीव फक्त दुःखामध्ये जास्त देवधर्म करत असतो. जीवाचा स्वभाव तो आहे. मंदिर गावामध्ये, परंतु अजिबात तिकडे जात नाही. मग काही दुःखाने घेरावाच्या मनामध्ये केला, काही भोग पाठीमागे लागले, मानसिकता बिघडली, शरीर बिघडलं, मग याला वाटतं की आता आपल्या काही मागे ग्रदशा लागली, आता आपण देवाची पायरी आपण चढली पाहिजे. कुठेतरी स्थानापाशी जाऊन आपण स्मरण केलं पाहिजे. नंतर याच्या मनामध्ये विचार येतात. जोगनायक जे होते, यांच्या जीवनामध्ये दुःख जर आलं नसतं तर ते स्वामींकडे आले असते का? नसते आले. चरित्रामध्ये अनेक संदर्भ येतात. ललिताईचा कालस्फोट आहे. ललिताईच्या नावाच्या माता होत्या, त्यांना कालस्फोट म्हणजे एक स्फोट झाला होता. रतनदिती म्हणजे वरडायच्या, इवळायच्या. अरण्यग्रामचं चरित्र आहे ते. आणि मग स्वामी गेले, त्यांचा तो काळस्फोट फोडून काढलेला आहे. राखेगा देवा पोसेगा देवा,
न राखीसे तर मारिगा देवा, अशा प्रकारे रात्रभर विवळत असते. स्वामी जातात. तो फोड जो असतो, काळस्फोट म्हणजे तो जर फुटला तर मनुष्य मरण पावतो, म्हणून त्याला काळस्फोट म्हटलेला आहे. स्वामी जातात, दुःख दूर करतात की नाही? जर ललिताईसांना दुःख झालं नसतं, त्यांनी धाव गा देवा, पोसी गा देवा, राखी गा देवा म्हटलं असतं का? नसतं म्हटलं. दुःखामध्ये म्हणतो की नाही, माझा देव श्री चक्रधर दत्तात्रेय महाराजा. दुःखामध्ये आपण म्हणतो. एरवी सुख तुम्हाला आठवतं का? देव राहू दे ना सुख तुमच्या घरी, स्मरण करणार नाही, पारायण करणार नाही, देवपूजा करणार नाही, देवाकडे ढुंकून पण पाहणार नाही, स्थानासमोरून चालला डावलून जाईल, मार्गासमोरून चालली डावलून जातील. काय देवाने दिलं ना आपल्याला भरपूर, मग कशाला देवाच्या पाठीमागे जायचं? ही जीवाची धारणा आहे. म्हणून तुम्ही सुद्धा दुःख मागून घ्यायचं. दुःख जरी आलं ना तर देवाला दोष नका देत बसू. काय आम्ही एवढं करतो, आमच्या जीवनामध्ये दुःखच आलं, आम्हालाच का बरं दिलं? अरे ज्याला दुःख भेटतं ना तो भाग्यवान आहे. जो संघर्षित जीवन संघर्षमय आहे ना तो भाग्यवान आहे. दुःख आणि संघर्ष दोन्ही गोष्टी तुम्हाला जीवनामध्ये जमल्या पाहिजे. गोपालकृष्ण महाराज जीवनामध्ये संघर्ष करतायत, त्यांची प्रेरणा आपल्याला आहे. जीवनामध्ये काही प्राप्त करायचं दुःख करावंच लागतं की. तुम्हालाच काय, आम्हाला पण दुःख सांगितलंच की करायला. चतुर्दुःख करायला सांगलं, निर्वेद, अनुताप, अनुशोच, दुःखच आहे ना एक प्रकारचं. मागील दोषाचा आपोळ, प्रस्तुत दोषाचा आपोळ, तोची व्हावा, तोची भेटावा, रडून स्मरण करायला सांगितलं, रडून विधी करायला सांगितला, दुःख करत सगळा विधी आपल्याला करायला सांगितला. कारण की सुखामध्ये जीवाला कुठला विधी आठवत नाही. दुःखामध्ये रडायला सांगितलं, दुःखामध्ये देवाला आठवायला सांगितलं. हे कोण करू शकेल? जो उत्तम अधिकाराचा आहे. एखादा म्हणतो काय हरकत नाही, देवाने दुःख दिले ना मला, काय हरकत, देवा दे दुःख मला, काय अडचण नाही, मी तुझा दुप्पट देवधर्म करत राहील. पण काही काही ना फक्त देवाला दोष देत बसतात. माझ्याच पाठीमा का बरं आलं, आमच्याच पाठीमा असं का बरं लागलं, आम्हीच काय केलं होतं. दोष देत बसू नका. दुःख दिले ना दुप्पट तुमचा विधी वाढवा. जेवढं तुम्ही दुःख करसाल तेवढे तुमच्यामध्ये उजळता येत असते. जेवढं अग्नीमध्ये सोनं जेवढं जाईल ना तेवढी त्या सोन्याला चकाकी येत असते. दुःख म्हणजे तुमच्या ठिकाणची असली प्रकारची उजळता आहे. प्रापंचिक असो किंवा परमार्थिक असो, साधकाला जीवनामध्ये दुःख सांगितलं की नाही, त्यालाही दुःख करायला सांगितलं, त्रास सहन करायला सांगितला. आटन, विजन, भिक्षा, भोजन. आटन म्हणजे फिरणे, विजन म्हणजे ध्यानस्थ बसणे, भिक्षा मागून खाणे, स्मरण करणे, प्रसाद सेवा करणे, निद्रा करणे, हे नित्यविधी सांगितले. तिथे पण दुःख सांगितले की नाही. तर म्हटले गोसावे दुःखरूप विधी कहा विहिला. का देवाने सुख साधनाने परमेश्वर प्राप्त होत नाही, दुःखरूप साधन सांगितलं का? याच्यामध्ये उजळता आली पाहिजे. जर दुःखच आमची दूर होणार नाही, आमच्यामध्ये उजळता येईल का? नाही ना. म्हणून देवाला प्रार्थना करा की देवा आम्हाला सुद्धा दुःख करता आलं पाहिजे, आणि जरी दुःख आमच्यावर आलं तर आम्हाला ते संघर्ष करण्याची ताकद आम्हाला दे. इथे एकटा आला ना, एकटाच जायचं आहे, कोणी कोणाची सोबत येत नाही. तुमचा फक्त भ्रम आहे हा, तो माझा आधार, तो माझा आधार. कोणी कोणाचा आधार नसतो प्रपंचामध्ये. सगळे प्रपंचामध्ये स्वार्थी असतात. साधकाला तर काय सांगितलं, एकला विजया, एकट्याने राहा, कोणाची अपेक्षा करत बसू नको, एकटा राहतो. देवाने सांगून ठेवलं, जो एकटा राहील त्याचा विजय होतो. सांगितलं की नाही. म्हणून जरी दुःख आमच्या वाट्याला आलीच
तर वाईट म्हणून घ्यायचं नाही. दुप्पट विधी कसा माझ्याकडून होईल हे आपण बघायचं. आणि जेवढं आम्ही दुःख करू तेवढे आमच्यामध्ये उजळता येईल. जोगनायकांनी स्वामींना आपलं दुःख सांगितलं. दुःख सांगितल्यानंतर स्वामींनीही त्यांचं सांत्वन केलेलं आहे. स्वामींनी त्यांची प्रतारणा केली का? त्यांना बाजूला ढकललं का? नाही. तसं परमेश्वराचा जो परायण आहे, अधिकरण आहे किंवा संत महात्मा आहे, त्याच्या जरी आश्रयाला कुणी जरी गेला त्याने सुद्धा त्याला दूर ढकलू नये हे सांगितलं. तर सांत्वन त्याचं करा. फक्त त्याच्याकडे असेल त्याला मागत बसू नका. जर तो परमार्ग भजक पूजक आहे, त्याच्या काही दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे, तर साधकाने एखाद नामधारक असेल किंवा नामधारकाने साधकाचंही सांत्वन करावं. का दिली संगत तुमची आम्हाला दिली? वासनिकाची भिक्षूला दिली, भिक्षूची नामधारकाला दिली, स्थानाची संगत आम्हाला दिली, प्रसादाची संगत आम्हाला दिली, चतुर्विध साधना संगत आम्हाला दिली. का बरं दिली स्वामींनी? एकमेकाची दुःखामध्ये विचारपूस करा, एकमेकाचे दोष काढत बसवू नका. संगत का बरं दिली? एकमेकाने एकमेकाला मदत करावी. आलं कुठं काही मार्गावर आक्रमण. आता मला काल समजलं की म्हणाले ते कन्नडकडे कुठलं स्थान आहे, तिथे काहीतरी म्हटलं कोणी अत्याचार केला. त्या परिसरातली जी व्यक्ती आहे किंवा कोणचे आश्रम आहे, अधिकरण असतील, त्यांनी लक्ष घालून त्यांनी ते काम त्यांना करावं लागेल. एक प्रकार सांत्वनच आहे. धर्मासाठी, धर्मकार्यासाठी आपण सर्वांनी अच्युत गोत्रे परिवाराने एकत्रित येऊन त्या ठिकाणी एक उभं राहिलं पाहिजे. आपण जर परस्परामध्ये भांडणं करत बसलो लोक आपला फायदा घेतील की नाही? इंग्रजांनी बरोबर ओळखलं की मराठ्यामध्ये एकता नाही आहे, यांच्या चुली वेगळ्या आहेत, आपण यांच्यामध्ये फूट पाडू शकतो. मग त्यांनी काही माणसं आपले फितूर केले, इंग्रजांनी आपल्या डोक्यावर राज्य केलं. तसं जे इतर जे लोक समाज आहे तो का आपल्यावर आक्रमण करतो माहिती आहे का? त्यांना माहिती आहे महानुभावामध्ये एक वाक्यता अजिबात नाही आहे, यांच्यामध्ये भानगडी आहे. जरी असल्या तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु धर्मकार्यासाठी आपले हेवे दावे बाजूला ठेवून आपण तिथं सर्वांनी एकत्रित गेलं पाहिजे, एकमेकाला आधार दिला पाहिजे, एकमेकाला सांत्वन केलं पाहिजे. धर्मासाठी तर आपण एकत्र आलंच पाहिजे. आणि म्हणून हा जो आपल्याला सांगात दिला, सांत्वन करावं. भिक्षूने नामधारकाचं, नामधारकाने भिक्षूचं जर काही दुःख असेल ते दूर करावं. एखाद्याच्या आश्रयाला येतो आहे तर त्याने त्यांना जवळीक देऊन त्यांना त्यांची मानसिक असेल, वाचिक असेल, शारीरिक असेल शमनिवृत्ती करावी. मानसिक म्हणजे तो काही त्याला काही दुःख झालं त्याचं गोड त्याला निरूपण करून सांत्वन करावं. शारीरिक म्हणजे जर काही त्यांना शारीरिक व्याधी असतील त्यासाठी त्यांनाही सहकार्य करावं, याला म्हणतात शारीरिक शमनिवृत्ती. किंवा धर्मापासून जातो आहे, धर्माच्या बाजूला जाणार आहे, जर आपल्याला असं समजलं, जर एखादा नामधारक एखाद्या भिक्षूच्या आश्रयाला गेला तरी त्या भिक्षूने संत महात्म्याने त्याला जवळीक करून त्यांना आधार दिला पाहिजे. हे धर्माने आम्हाला सांगितलेलं कार्य आहे. स्वामींची आम्हाला ही शिकवण आहे. आणि ही शिकवण त्याचा मग तो नामधारक असेल, उपदेशी असेल किंवा संत महात्मा असेल, ते प्रत्येकाने जोपासली पाहिजे, त्याचं आचरणही करावं आणि केलंही पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी जोगनायकांचं दुःख ज्याप्रमाणे स्वामींनी दूर केलं, हेतुस्थळकारांनी काही मुद्दे मांडले, ते मुद्दे मी आपल्यासमोर मांडलेत. जे काही ते वैयक्तिक विचार मांडलेत आणि विचार सर्वांनी आपल्यामध्ये आणावेत. आणि
धर्मकार्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यावं एवढंच सांगतो. आणि आजची ही जोगनायकांचा हेतू मी तुम्हाला ठिकाणी सांगितला, तो या ठिकाणी थांबवतो. ज्यांना अमृत प्रवर्तक ग्रुपमध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी 94 052 75 075 मला कॉल करा, मेसेज करा. धन्यवाद.